तर नमस्कार मित्रांनो, तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि हेअरस्टाईल बघा ना, आव्हानो मस्त दिसते ना, चांगली दिसते की नाही सांगा कमेंटमध्ये. आणि हे आपले राजे, आणि आज एक रेसिपी बनवणार आहे ब्रेडची. तुम्हाला दाखवतो, तुम्ही बनवा. ती पण एका मोठ्या यूट्यूबरची बघून करतोय, करून 4545ची. आणि आपला दुसरा मोबाईल तर पडलेला आहे असंच. आता आपण ह्याच्यामधनं व्हिडिओ बनवतो. इज्जत इज्जत ज्या इज्जत. चला आता ही रेसिपी बनवून दाखवतो तुम्हाला. थोडा वेळ थांबा मित्रांनो. त्याला घेतो रेसिपी आणि तुम्हाला दाखवतो कशी बनवायची असते. तुम्ही बनवा, तुम्ही पण खा घरात बसून मस्त. बघूया कशी लागतं. पहिल्यांदा ट्राय करतो मी पण. आणि हे बघा, ब्रेड घेतलं आहे, काकडी घेतलं सजावटसाठी, बीट घेतलं सजावटसाठी, दही लागते, आणि जरासं मटन मसाला घेतला आहे, आणि केचप, आणि 2 मिरच्या, आणि ही दही काय हळद, हे मसाला, हे मीठ, हे टाकणार आहे सर्व. आणि त्यासाठी आणि ही सुरी, आणि हे लागणार आहे जरा दही असं मिक्स करण्यासाठी, आणि हे कापण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे आता बनवायला घेतो. हे बघा, आणि अजून 2 हे पाहिजेत. हे धने घेतले, आणि हे घी घेतलं आहे. आणि भावांनो, इथं बाजूला एका रूममध्ये ड्रिल मशीन चालली आहे. तर व्हिडिओ कशी बनवू मी तर तुम्ही दाखवतो. मिरची एकदम असं पटदिशी कापून दाखवतो तुम्हाला. तर आता मिरची कापतो. हे 20 रुपयाचं दही घेतले, काढतो त्याच्यात, आणि हे मसाले सर्व टाकतो. हे केचप पण जरा आता ह्याच्यासाठी शायनिंगसाठी. आणि आता दही काढलं आहे, आणि हे घ्यायचं, आणि असं मिक्स करायचं. तर आता दहीला हे करून झालंय, पेटलंय. आणि आता हे मसाला टाकतो. पहिले हा टाकतो मसाला, मटन मसाला जरासा टाकतो. चप 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 चप. तिखट झालं तर मरणाचं. आता हळद. भावानं खरं सांगतो, इकडे ना ड्रिल मशीनचं लय आवाज येतोय. ती खिडकी बंद केली मी भावानं. बघा, हळद जास्त पडली वाटतं भावानं. आता मसाला, मिरची मसाला. आता ह्याला पण एकजीव करूया. चप 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 चप. घर 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 घर. आणि हा मीठ टाकायचं राहिलं. मीठ थोडासा घेऊया. एवढा बस झाला ना. हा, माझ्या व्हिडिओ बनवण्याच्या टायमालाच का असं होत आहे. ड्रिल मशीनचा आवाज होतोय वगैरे, काय ना काय. एवढं पूर्ण मिक्स झालं आहे बघा. इग्नोर मारा हवा, इग्नोर. हे झालंय. आणि आता काही तडकासारखं बनवायचं असतं, ते बनवायचं तेल टाकून एका टोपात. आपण छोटूला टोप घेऊया एकदम. बघा, एकदम छोटूला टोप. त्यामुळे तेल टाकायचं, मिरची टाकायचं, आणि काहीतरी राई बी टाकायची, आणि मस्त तेल याच्यात टाकायचं. तडक्यासारखं काहीतरी बनवायचं असं नाही, माहिती नाही. काहीतरी म्हणतात त्याला, तडकाच काहीतरी म्हणतात. आपण करू. आणि घी टाकून करायचं. आपण घी टाकून करणार, तेल नाही. बघा, तेल याच्यात आहे, पण आपण घी टाकणार आहे. अमूल घी घेतलं आहे, आणि मिरची घेतलं आहे. आणि ह्याच्यामध्ये कढीपत्ता पण टाकायचं असतं, पण मी टाकलं नाही. म्हणजे माड नव्हता आणि आणला नाही मी. आणि याच्यात राई टाकायची. आपण राई टाकूया. या खुल. 2 बोटात खोलत नाही हवानो. खुल्ला खुल्ला. ये एकदम थोडंसं टाकूया आपण.
आणि घी जरा अजून टाकायला लागेल असं वाटतंय. पड 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 पड. गॅस आता हे गॅस पेटवतो मी. चाप आणि हे ठेवतो. पकडवा. या पडायचं. ते बघा दहीचं कसं झालेलं आहे. आणि आता हे तेल ह्याच्यात टाकायचं आहे. जरासं गरम होऊन दे. या जरासं सगळं झालं. मिरची वगैरे राहिलं जराशी ती मरून द्या. आता आपण मिक्स करूया. मस्त वाटत तुपात एकदम मस्त वाटत. हां आणि आता कोथिंबीर घेतलेली आहे तर कोथिंबीर ह्याच्यात टाकायची आणि मिक्स करायचं. आणि थोडीशी कोथिंबीर ठेवायची लास्टसाठी सजावटसाठी. थोडीशी आपण टाकू याच्यात. थोडीशी लास्टला ठेवू सजावटसाठी. कोथिंबीर टाकलं अजून घट्ट झालं वाटतं. अरे यार हा तवा तापवाय ठेवतो. चालू करतो गॅस. ओ भाई चालू हो. हॅलो. आणि ब्रेड काढून घेतो. 2-3च बनवणार, जास्त बनवणार नाही. कोथिंबीर जराशी ठेवली आहे. 1 2 3 4 आहेत. 4 बनवू आपण. आता हे तर काही काम नाही. त्याला टाकतो साईडला. हा जरा गरम होऊन दे आणि जरा घी टाकूया नंतरला. आणि ही ब्रेड ह्याच्यात बुडवून टाकायची. घी टाकायची वेळ आली आहे. जरासं घेऊया घी टाकूया. घेऊया ब्रेड. खायला लय टाकला वाटतं की. आता यो आपण टाकला. अजून एक. खायला तुटला.
मला असं वाटतं लई मऊ होणार आहे असं वाटतंय आणि तेल पण जास्त ओढणार आहे. तोपर्यंत आपण हात धुवू. भावांनो एक पलटी मारला पण तुटला बघा. तरी 2 बघू तरी संपलं रे 2 ह्याच्यातच. बुडवला लगेच खेचून घेतला याने. ते 2 ह्याच्यात बनतात का नाही माहिती नाही. हा तुटला. मला एकदम प्रॉपर पाहिजे होता पण तुटला. आता काय करायचं. लई मऊ मऊ झालं ते. मित्रांनो आता रेसिपी पूर्ण झालेली आहे आणि तो जुगाड बघा काय केलेला आहे. ही चार्जिंग पटापट संपते ना म्हणून जुगाड लावलेला आहे बघा. आणि खिशात पॉवर बँक आहे. असं काय ना काय जुगाड लावावं लागते ह्या मोबाईलसाठी. आणि रेसिपी बघा माझी मस्त की नाही. स्माईल बिल बनवले सजावट केली आहे. तर करणू दादापेक्षा भारी केले की नाही स्माईल. या स्माईलमध्ये कोथिंबीर पडली बघा. दिस ना भाई. हां तुम्ही विचार करत असाल याने ते 4 टाकलेलं बनवायला ते 1 कुठे गेला. तर भावांनो 1 मी खाऊन टाकला असंच. तर बघितलं तर तुम्हाला दाखवलं एकदम भारी बनवलं आहे. तसं दाखवलं तसं बनवा आणि खा. जर तुम्हाला आवडलं तर बघून बनवा. नक्कीच बनवून टाका. आणि असं खरोखर वाटतं नाही स्माईल वगैरे का तर अलगच वाटतं. स्माईल काढलं म्हणून वेगळं भारी वाटतं आहे. आणि हे लावलं काकडी आणि बीट लावल्यामुळे एकदम भारी वाटतं आहे. आणि आता खातो आणि रिव्ह्यू देतो चांगलं आहे की नाही. तरी पण 1 खाऊन झालं आहे मी आधीच तरी पण तुम्हाला सांगतो. तर व्हिडिओ मी सांगा नको तुम्हाला. आता 1 खाऊन बघतो. पहिले काकडी खातो 1. हा बघा कसं झालं हे. याला स्माईलवर पडला. जेव्हा तुम्ही असं बनवाल ना तेव्हा मला काढता जमणार नाही आणि लई गिळगिळीत वाटेल. पण तो नंतर ना थंड होईल ना तेव्हा भारी वाटेल तुम्हाला खाताना पण. भारी झालं ना भावांना एकदम बादशाह. स्माइली विक्स करतो आता. सॉस अजून आणतो भावांनो. हा बघा ती कापून टाकूया आणि किती उरलं आहे बघा. हा सॉस आणलेला मी. बघा हो ना असं जुगाड लावावं लागतो मला. पॉवर बँक घेऊन आणि असं USB केबल. ये तर मित्रांनो आता खाऊन झालं भेटतो कारण मोबाईल खूप तापतोय माझा आणि चार्जिंग पण संपते ना. तर चार्जिंग लावून मी व्हिडिओ काढते ना तर खूप तापतंय. तर तुम्हाला सांगितलं कसं लागतं आहे. हे आंबट लागतं आहे जरासं तिखट लागतं आहे आणि असं दाबलं जरा मऊ मऊ आणि पण जरा सॅलड पण खाऊ शकतो. एकदम भारी झालं आहे मित्रांनो. तुम्ही सॉससोबतच खावा चांगलं लागलं एकदम. स्टार्टिंग पण इथूनच केलं आणि एंडिंग पण इथेच करतो आहे. आणि रेसिपी आवडली तर बनवा एकदम चांगली आहे भारी लागते. तर भेटूया नवीन एका पुन्हा व्हिडिओमध्ये. तर टाटा आणि बाय बाय.